झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातल्या कोपरगाव आणि राहता तालुक्यातल्या 2000 शेतकऱ्यांनी मोटरसायकलवरून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यावर धडक दिली आहे। गोदावरी कालव्यांना गोदावरी नदीतून ओव्हरफ्लोचं पाणी सोडण्याची या शेतकऱ्यांची मागणी होती। मात्र मोर्चे निवेदन देऊनही मागणी पूर्ण होत नसल्यानं इथल्या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललंय। उजव्या आणि डाव्या लाभ क्षेत्रावर 25,000 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याची जबाबदारी शासनाची होती, परंतु ती शासनाने नाकारली आणि आज गंगापूर आणि दारणा धरण 50% भरल्यानंतर ओव्हरफ्लोचं पाणी आमच्या लाभ क्षेत्रात यायचं आणि ओव्हरफ्लोनी पाणी आल्यानंतर आमच्या इथे पाझर तलाव भरायचे आणि वॉटर स्टेबल वाढायची, त्याचं पाणी 8-8, 9-9 महिने आमच्या विहिरीला टिकायचं। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर आहे। योगेश, आपण बघतोय की अतिशय आक्रमक असे झालेले आहेत शेतकरी। मोटरसायकलवरून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यावर त्यांनी धडक दिली आहे। काय आत्ताची परिस्थिती आहे? सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात आल्या? सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस उपस्थित आहेत। ग्रामीण पोलिसांनी दंगा नियंत्रण पथक जे आहे त्याचे 4 युनिट्स या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि जवळजवळ 100 ते 150 शेतकऱ्यांनी नांदूर मधमेश्वर कडून तारुखेडले बाजूने जो काही जाण्याचा मार्ग आहे तो रोखून धरलेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी शेतामध्ये पोलीस लपून राहिलेले आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये डॅमवर या गावकऱ्यांना जाऊ द्यायचं नाही आणि त्याचा जे काही गेट तोडण्याचा प्रयत्न आहे तो करू द्यायचा नाही, असा पूर्ण सुरक्षा या ठिकाणी करण्यात आली आहे। मात्र लोक ही तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत, आक्रमक या ठिकाणी आहेत। आता या ठिकाणी जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतरावर या सर्वांना थांबवून ठेवण्यात आलेलं आहे। धन्यवाद योगेश, ही माहिती दिल्याबद्दल। नाशिकहून आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर होते। नाशिक जिल्ह्यातल्या कोपरगाव आणि राहता तालुक्यातल्या 2000 शेतकऱ्यांनी मोटरसायकलवरून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यावर धडक दिलेली आहे। नेमक्या मागण्या काय आहेत त्यांच्या ते बघूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।